नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांना आधी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। त्याचप्रमाणे आता त्यांना कागद पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे, तर त्या संबंधित आपण डिटेल व्हिडिओ पाहणार आहोत। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांची कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी निवड झालेली आहे त्यांना 30/1/2025 आणि 31/1/2025 या 2 दिवसांचा कालावधी निहित केलेला आहे आणि सकाळी 10 वाजता तुम्हाला कागद पडताळणीसाठी उपस्थित राहायचे आहे। तर कोठे राहायचे आहे, तर तुम्हाला तुमच्या नावासमोर जे झोनल अलोकेट केलेले आहेत तेथील कार्यालयामध्ये तुम्हाला उपस्थित राहायचे आहे। त्याचप्रमाणे जर इथं स्पष्ट लिहिलेलं आहे की 30 आणि 31 या 2 दिवशी जर तुम्ही पूर्ण कागद पडताळणी प्रक्रिया पार पाडली नाही किंवा तुम्ही जर तेथे हजर राहिलेले नाही तर तुम्हाला तुमची उमेदवारी रद्द समजली जाईल आणि भविष्यात तुमच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही। म्हणजेच तुम्ही जर त्या 2 दिवशी कागद पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमची भरती प्रक्रिया रद्द होईल आणि तुम्हाला परत कोणताही चान्स दिला जाणार नाही। त्याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे काही डॉक्युमेंट दस्तऐवज अपलोड केलेले आहेत ते पडताळणीकरिता तुम्ही मूळ कागदपत्रे त्याचप्रमाणे छायांकित प्रतीचा एक संच तुम्हाला सोबत ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही तुमचा 3 ते 4 फोटोही तुमच्या सोबत ठेवा। आता आपण पुढे पाहूया की इथं निवड झालेल्या उमेदवारांना नेमणुकीकरिता हक्क सांगता येणार नाही। तुमची निवड झालेली आहे, परंतु नेमणुकीसाठी पात्र आहेत की नाही हे तुमचे कागदपत्र छाननी केल्यानंतरच संबंधित अधिकारी तुम्हाला कळवेल। त्याचप्रमाणे येथे असेही सांगण्यात आलेले आहे की कनिष्ठ सहाय्यक लेखा उमेदवारीत जे नियुक्त झालेले आहेत त्यांना पुढील 3 वर्षाकरिता विनंती बदलीसाठी पात्र राहणार नाहीत। म्हणजेच तुम्ही जॉईनिंग झाल्यापासून पुढील 3 वर्ष तुम्हाला कोणतेही दुसऱ्या जागेवर तुम्हाला ट्रान्सफर करता येणार नाही। त्याचप्रमाणे उमेदवारी कागदपत्रे पडताळणी ही स्वखर्चाने तुम्हाला तेथे जायचं आहे, तुम्हाला कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही। मित्रांनो बघा, याप्रमाणे महावितरणने नवीन PDF त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेली आहे। तेथे तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कोणत्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेले आहे असे 510 विद्यार्थ्यांची लिस्ट, त्याचप्रमाणे तुम्हाला अलोकेट झोन असे दिले आहे, अमरावती झोन, भांडूप झोन, कल्याण झोन। या तुमच्या झोनमध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पूर्ण प्रोसेस तेथे करायची आहे। मित्रांनो, जर तुम्ही ही PDF अजूनही पाहिली नाही तर 98330777 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ही PDF देईल। त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि ते कोणते सोबत तुम्हाला बाळगायचे आहेत याविषयी जर तुम्हाला शंका निर्माण होत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, मी त्यावरही एक डिटेल व्हिडिओ बनवेन। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।